नमस्कार मित्रांनो, जेव्हा एखादा करार भंग होतो तेव्हा त्या कराराची पूर्तता केली नाही म्हणून आपण न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो आणि त्या कराराची पूर्ती करून मिळावी अशी मागणी करू शकतो। त्यासाठी अर्थातच मुदतीच्या कायद्याचं बंधन आहे आणि जेव्हा आपण अशा प्रकारचा करारपूर्तीचा दावा दाखल करतो त्यावेळी अशा प्रकारच्या करारपूर्तीच्या दाव्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट असते ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो करार हा कायदेशीर असला पाहिजे। कारण समजा आपण एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत एखाद्या बेकायदेशीर गोष्टीबाबत जर करार केला तर त्या कराराची पूर्तता कायद्याने करून मागता येत नाही। आता उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मिळकतीमध्ये कब्जा घालण्यासंदर्भीचा करार केलेला असेल की मी तुला एवढे एवढे पैसे देतो, तू ती जी जमीन आहे ती बळकावून मला दे, किंवा एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यासाठीचा जो करार केलेला असेल की मी एवढे एवढे पैसे देतो आणि तू त्या व्यक्तीला मारहाण कर, किंवा काही रक्कम देतो आणि तू एखादा गुन्हा कर, आणि समजा त्याबाबत काही लिखापडी जरी झालेली असेल तरी तो जो करार आहे तो करार हा मूळतः बेकायदेशीर होतो। दुसरा एक प्रकार आहे बेकायदेशीर कराराचा, तो म्हणजे आपण जर एखादा करार हा एखाद्या अज्ञान व्यक्तीसोबत केलेला असेल, म्हणजे जी व्यक्ती सज्ञान नाही, जी व्यक्ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे त्या व्यक्तीबरोबर जर आपण एखादा करार केलेला असेल तर तो करार सुद्धा बेकायदेशीर होतो। आणि एखादी व्यक्ती अनसाउंड माइंड आहे म्हणजे मतिमंद आहे आणि त्या मतिमंद व्यक्तीबरोबर आपण जर एखादा करार केलेला असेल, त्या व्यक्तीची फसवणूक केलेली असेल आणि ती व्यक्ती मतिमंद आहे हे माहीत असून सुद्धा जर आपण एखादा करार केलेला असेल तर असा करार सुद्धा बेकायदेशीर होतो आणि अशा प्रकारच्या कराराची पूर्तता जी आहे ती करून मागता येत नाही। त्यामुळे आपण जेव्हा एखादा करार करतो त्यावेळी तो करार कोणत्याही प्रचलित कायद्याने बार नसला पाहिजे, म्हणजे कोणत्याही प्रचलित कायद्याचं त्याला बंधन नसलं पाहिजे। म्हणजेच थोडक्यात म्हणजे तो करार हा कायदेशीर असला पाहिजे। जे कराराचा कायदा आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारे बार होऊ शकतं याची काही उदाहरणं आहेत, त्यापैकी काही उदाहरणं जी आहेत ती आता मी आपल्याला दिली। त्यामुळे जेव्हा आपण कोणताही करार करीत असाल, तोंडी करार सुद्धा चालतो, तोंडी कराराची अंमलबजावणी सुद्धा करून मागता येते, परंतु तोंडी करार झालेला आहे हे सिद्ध करणं हे खूप अवघड जातं आणि केवळ की 2 साक्षीदार होते आणि मी त्यांचा जबाब घेतला किंवा जबाब घेईन आणि ते सिद्ध करीन, तर त्या गोष्टीमध्ये खूप अडचणी येतात। कारण फक्त तोंडी पुराव्यावर आपली केस सिद्ध करणं हे बऱ्याच वेळा अवघड जातं। म्हणून जेव्हा कधी आपण कोणत्याही गोष्टीचा करार करीत असाल, एखादा व्यवहार असेल, एखादं बांधकाम आपण करत असेल तर त्या बांधकामाबाबतचा करार करा। कुणालाही ज्या वेळी आपण एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी समजा आपण काही पैसे देत असू तर त्या गोष्टीबाबत आपण लेखी स्वरूपामध्ये करार करावा, म्हणजे जेणेकरून ज्या अटी व शर्ती ठरलेल्या आहेत त्या अटी व शर्तीचा दोघांपैकी कोणीही भंग केला, कारण करार करणं हे दोघांच्याही फायद्याचं असतं। करार केला तर दोघंही बदलू शकत नाहीत आणि त्यामुळं एखाद्या दोघांपैकी व्यक्तीने जर कराराचं उल्लंघन केलं तर दुसरी व्यक्ती हे त्या करारातील अटी शर्ती या समोरच्या व्यक्तीनं पूर्ण कराव्या, त्याचं पालन करावं, अशा प्रकारे त्याला कोर्टामार्फत भाग पाडू शकते, त्याला लीगल नोटीस देऊ शकते। त्यामुळं कोणताही करार, कोणतीही गोष्ट करताना, पैशाचा व्यवहार करताना किंवा एखादी वस्तू, एखादी सेवा आपण घेतोय तर त्याबाबत जर आपण करार केला तर निश्चितपणे तो आपला व्यवहार जो आहे तो सेफ होईल आणि करार कोणासोबत करतोय याची सुद्धा खात्री करा। बऱ्याच वेळा अज्ञान जे आहेत ते 1 महिना कमी आहे 18 वर्ष पूर्ण व्हायला, किंवा 2 महिने कमी आहेत, किंवा 17 वर्ष ॲक्च्युली वय असताना त्याला त्या लहान मुलाचं वय 19-18 दाखवून आपण करार करतो, आपल्या मनाचं समाधान करून घेतो की आपण वय त्या डॉक्युमेंटमध्ये जास्तीचं लिहिलंय, परंतु जेव्हा वाद होतो आणि जेव्हा ॲक्च्युअल कागदपत्र समोर येतात त्यावेळी मात्र त्या कराराला 0 किंमत असते। त्यामुळं या सर्व आपण गोष्टींची काळजी घेऊन जर करार केला तर निश्चितपणे आपला व्यवहार पूर्ण होईल, आपला करार पूर्ण होईल। अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण जर बाजूचे बेल आयकॉन बटन दाबलेलं नसेल तर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। आणि एवढंच नाही तर आमचे सोशल मीडियाचे जे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत, कोर्ट कचेरीचे प्रोफाईल्स आहेत आमचे, तर त्याला आपण फॉलो करा। कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम हे सुद्धा आपलं पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा। धन्यवाद।